आई महालक्ष्मी कृपेचा सागर, मायेचा आधार सर्वांसाठी, सर्वांवर ठेव तुझ्या मायेचा हात. आई महालक्ष्मी देई जीवनाला उजाळा अपार, सुख शांती आरोग्य समृद्धीचा वर्षाव हो. तुझ्या कृपेने आई प्रत्येक मन आनंदी राहो, तुझ्या चरणी आम्ही सारे नतमस्तक राहो, नतमस्तक राहो. हाय हॅलो नमस्कार, कशात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर सर्वात आधी शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे उद्यापन आणि देवी आईसाठी डेकोरेशन बनवतात आहे, ह्याचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे. जे घरच्या घरी आर्याच्या पप्पाने छान असं डेकोरेशन बनवलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे ती लायटिंग फिटिंग करतात आहे. तर कुठलीही लायटिंग छान वाटते, पण देवी आईसाठी मी जसं म्हटलं मला 3 गुरुवार झालेत आणि 3ही गुरुवार मला डेकोरेशन म्हणजे 5चं साधं सिम्पलच प्रभावळ बनवायचं होतं आणि तिसऱ्या गुरुवारी मी बनवलं देखील, ते खूप सिम्पलच होतं. त्याच्यानंतर मग आर्याच्या पप्पाला वेळात वेळ काढून मी डेकोरेशन त्यांनी मला बनवून दिलं. खरंच खूप खूप मस्तच बनवलं आणि इथे पायऱ्याज खूप छान बनवल्यात बघा. आणि पूर्ण फायनली डेकोरेशन झाल्यावर मग मी व्हिडिओ अपलोड केला आहे. नसेल बघितलं ना तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन व्हिडिओ नक्की बघा. खूप छान असं डेकोरेशन ते बनवलं आहे त्यांनी आणि थोडंफार मी सगळंच काही आहे ना कसं बनवायचं आहे, काय आयडिया आहे हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर घरच्या घरी पण सुद्धा तुम्हाला बनवता येईल. भले गणपतीचं डेकोरेशन असू दे किंवा साधी पूजेसाठी आपण काही पूजा असली तरीसुद्धा हे साधं सिंपल घरच्या घरी आपण डेकोरेशन बनवू शकतो. तर हे तर दरवर्षी गणपतीसाठी डेकोरेशन बनवतात, तर म्हटलं चला त्यांच्याकडून आपल्या महालक्ष्मीसाठी छान असं साधं सिंपल का होईना डेकोरेशन बनवायला वेळात वेळ काढून छान असं बनवलं आणि फायनली बघू शकताय खूप सुंदर असं बनवलं आहे त्यांनी. आणि आता महालक्ष्मी आपली आई स्थापन केलं होतं, अजूनच खूप छान त्याला लुक येईल. हे बघा अशा पायऱ्या बनवल्यात आणि कलरफुल पंत्या ठेवल्यात. तर पूर्ण आता फक्त देवीला ठेवायचं आहे आणि हे ते छान असं कमळ तिथे लाइटिंग लावली. असं छान आहे ना, लाईट दिसते तिने. सध्या असं ठेवा, मग बघू आपण देवी ठेवल्यावर. हे पण छान वाटते कलर. कलर असे चेंज होत राहतात ते बघा, खूप सुंदर वाटते. छान असं डेकोरेशन पूर्ण बनवलंय आणि फायनली मस्त दिसते. आता आपल्या देवी आईला ठेवायचं, स्थापना करायची आणि खूप आता त्याच्यामुळे अजून छान लुक येईल, सुंदर वाटेल. तर ते इथे पंत्याचं केलंय बघा, पायऱ्या आहेत त्या पंत्या अशा ठेवल्यात, ते अजून पंत्या वगैरे दिवे लावल्यावर खूप छान वाटेल. आणि इथे कमळाचं केलंय, तर हे बघा खूप सुंदर वाटते कमळाच्या आकारामुळं. तिथे आपल्याला देवी ठेवायचे. छान आहे, मस्त आहे, मला आवडलं. तर नेहमीप्रमाणेच आता पूजेची मांडणी करायला घेतली किचनवर. तर भरलेला तांब्या घेतला आहे पाण्याने आणि त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षता दुर्वा सुपारी आणि फूल टाकायचं आहे आणि त्याच्यावर 5 प्रकारची पानं लावून छान असं देवी आईला आपण सजवायचं आहे. तर आता सगळी मी पूजेची मांडणी करून घेतली आणि त्याच्यात आता बाजूला मी सगळी तयारी करून घेतल्यानंतरच रांगोळी काढते, कारण रांगोळी आधी काढली ना मग आपल्याला सगळं काही व्यवस्थित पूजा मांडणी करता येत नाही. त्याच्यामुळे ना सगळी पूजा मांडणी करून घेतली आणि त्याच्यानंतर रांगोळी काढायला सुरुवात केली. रांगोळी काढून घेते चला. छान अशी नेहमीप्रमाणे माझी देवपूजा लवकर झाली आणि त्याचबरोबर पूजेची मांडणीसुद्धा झाली. ह्या उद्यापनला खरंच खूप छान वाटतंय, वेगळं काहीतरी वाटतंय. आणि आता बघा पूजेची मांडणी छान मांडून झाली तर किती छान दिसते. आपली देवी आई स्थापन झाली आहे जागेवर. छान वाटतंय ना, छान केलं डेकोरेशन. पूर्ण मांडणी करून घेतली. आता तयारी करायची, 7 बायकांना बोलवायचं, हळदी कुंकू करूया. चला आता नंतर बोलते. हे सगळं झालं, आता बाकीची तयारी करून घेते, जेवण बनवून घेते. तर आता छान अशी माझी रांगोळी काढून झाली
साधी सिंपल मस्त वाटते बघा. आणि कमळ आहे. तर आता मागच्या गुरुवारी गुलाबी कलर भरलेला कमळामध्ये आणि आता राणी कलरच्या कमळ काढलेला आहे. खूप सुंदर वाटते. पूजेचं वगैरे सगळं काम झालं माझं आणि त्याच्यानंतर मी जेवण करायला घेतलं. लवकरच जेवण करायला सुरुवात केली, कारण आहे ना संध्याकाळी हळदी कुंकू करायचं होतं आणि बायका येणार, त्याच्यामुळे मग म्हटलं चला सगळी तयारी करून आधीच ठेवलेली बरी, म्हणून त्यामुळे जेवण लवकर करायला घेतलं. जेवणामध्ये पुरी, बटाट्याची भाजी, डाळ भात आणि खिरीचा प्रसाद मेन असतो, ते शेवयाची खीर बनवणार होते. तर आता बटाट्याची भाजी बनून झाली आणि त्याचबरोबर डाळ भात पण झाला आहे. आता पुऱ्या बनवून घेते आणि बाकीचं सगळे आटपून घेते कामं. चला. इथे पापड तळलेत, पुऱ्या, इथे बनवली खीर, इथे बनवली भाजी बटाट्याची, डाळ भात. तर इथे महालक्ष्मी आईसाठी आणि देवाऱ्यात दाखवण्यासाठी 2 असे नैवेद्य तयार केलेत. छान अशी माझी देवपूजा झाली आहे. त्यात पूजेची मांडणी करून झाली आहे आणि बघितलं की आर्याच्या पप्पाने छान असं डेकोरेशन बनवलं आहे. खूप सुंदर बनवलं आहे. मला जसं पाहिजे होतं त्याच्यापेक्षा पण अप्रतिम बनवलं आहे. तुम्हाला आवडलं का? मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. 2-3 तासात हे कंप्लीट केलं. त्याच्यामध्ये वेळ काढून बनवलं. हे खूप मोठं आहे, महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. आणि सकाळी मग त्यांनी लायटिंग केली. जी काही लायटिंग वगैरे होती ती सगळी फायनल टचअप, म्हणजे जे काय होतं ते फायनल मग त्यांनी सकाळी केली. सकाळी मी तुम्हाला दाखवलं की सगळं लायटिंग वगैरे केलं आणि त्यांनी आयरनवर आणि त्याच्यावर जेव्हा दिवे ठेवल ना तेव्हा खूप छान होते. तर आता पूजेची मांडणी झाली आहे. छान असं आपल्या देवी आईसाठी डेकोरेशन, म्हणजे मखर तयार आहे, छोटंसं मंदिर तयार आहे म्हटलं तरी चालेल. तर आता जेवण सुद्धा मी तुम्हाला दाखवलं आज काय केलंय. शेवटचा गुरुवार आहे आणि सर्वांना महालक्ष्मीच्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता छान अशी आर्याने रांगोळी काढली, उंबरठ्याची पूजा झाली आहे. वेळ न घालवता पूजेला सुरुवात करते. तो पूर्ण व्हिडिओ तुम्ही स्किप न करता बघा आणि नंतर मी भेटते, पण तुम्ही कंटिन्यू व्हिडिओवर राहा. चला. तर आता इथे मी आहे ना पायऱ्यांवर असे छोटे छोटे दिवे ठेवलेत. जे रेडीमेड भेटतात ना ते दिवे ठेवलेत आणि अशा रंगीत पंथ्या ठेवल्यात, त्याच्यावर ते दिवे ठेवलेत. पण खूप सुंदर वाटते त्या पायऱ्यांवर बघा. तर आणि रांगोळी वगैरे छान अशी मी सिंपलच काढली आज. त्यातमध्ये जास्त म्हणजे ओव्हर म्हणजे भरगच्च नको व्हायला म्हणून कमळाची मेन रांगोळी मला हवी होती ती काढली आहे आणि बाकीची सगळी तयारी करून झाली आणि आता पुस्तक वाचते. चला. तर इथे हळदी कुंकूसाठी ना सुवासिनी बायकांना पुस्तकं वाटायसाठी आणली आहेत. फुलाचं गुच्छ म्हणजे अष्टरची फुलं देणार आहेत मी, ती आणली आहेत आणि एखादं फळ द्यायचं असतं, तर ते सगळं आणलं आहे. आता पूजा करून घेते. चला. आई महालक्ष्मी माते की जय. आई अंबे माते की. ओम गणपती नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः. सर्व देवता नमः. कुलदेवता नमः. आई महालक्ष्मी माते की जय. अंबे माते की जय. वसंत समाजराई साडी बोळी पूजा.
6:30-7च्या दरम्यान सगळ्या एक एक बायका येत होत्या आणि सुवासिनी बायका ह्या लक्ष्मीच्या रूपानेच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात. तर त्यांना हळदी कुंकू लावून त्यांची ओटी भरली आणि अशा 5 किंवा 7 बायकांना आपण बोलवून हळदी कुंकू करत असतो. त्याच्यामुळे एक एक अशा येत होत्या आणि त्याचबरोबर लहान लहान मुलीसुद्धा येत होत्या. खूप छान वाटत होतं खरंच. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलींमध्ये पण लक्ष्मी असते आणि आपण लक्ष्मीच्या रूपाने त्यांचं स्वागत करून हळदी कुंकू लावायचं असतं. तर छान असं माझं हळदी कुंकू होत होतं, बायका येत होत्या. परू असू दे ताई, असू दे ताई, आहे. ही तुम्ही बघा छोटी लक्ष्मी. हो, सगळ्यात मोठी छोटी नाही आपली परी. असं कर गजरा एवढं तोंडावर लावलंय तर कसं व्हायचं ग? हा परी लावलाय ना मग तो उडला. तुला चांगलं दिसलं पाहिजे व्हिडिओमध्ये. तू व्हिडिओ बघते का नाही माझे? सांग मला. खरं पक्का ठीक आहे पण हा तुला इतना मोटी लक्ष्मी है ना, इतना छोटा बच्चा तो बहुत लक्ष्मी बढ़िया, है। बहुत बढ़िया। बहुत बड़े है कि नहीं? ये तो हमेशा रहती है मेरी लक्ष्मी। हाँ बढ़िया नाचने का गाने का सब मैं इंस्टावर व्हिडिओ हाँ, पहिले त्या वही। बघत होत्या. कोणाचे? Like करायचे. आपका हाँ आप देखते हैं? हाँ हम लोग देखते थे अच्छा आता त्यांचा मोबाईल मेरे को भाभी है। चेंज झाले नंबर वगैरे तर तो वो नाही मुझे शौक है। चला अच्छा अपना शौक है इसके लिए करने का। और क्या बस। है? तिने केळी पण घे. काय तुमची Already लक्ष्मी प्रसन्न झाली. हे प्रसन्न झाले। जाऊ दे पहिले खाऊ और घे। खूब फूल खरे और भगवान तुमच्या लक्ष्मी केळी खूप आवडली. भाभी आपके मुंह में घी शक्कर और शक्कर है। भगवान देख तू बाबा ने आगे बार बार एक तरह बाय बाय किती झाले? 2 झाले ना? आता आलं सकाळी छान. मला पण आवडलं. ते हलते ना तर असं original वाटतं. जसं ज्योत कशा हलते सेम वाटतं तसं. म्हणजे पण 12:30 पूर्ण आहे. तुम्ही मस्त सगळे. इथं खरी लक्ष्मी. हा काय गं? लोकं तसं ना. बहुत अच्छा लग रहा है गुलाबी गुलाबी. गाणं आहे ना गुलाबी साडी खरंच आहे. छान केलंय डेकोरेशन मस्त मग घरातला माणूस गणपतीचं डेकोरेशन करतात, मग आपण काय फायदा करून घ्यायचा. तेच ना आरेचं बाबा डेकोरेशन करतात ना. हा हे छान मोठे केलंय. मोठे पण ऑर्डर घ्यायचे ते. हा आता इथे decoration. आलं जागा नाही पुरत म्हणून सोडून दिलं. गणपतीचं डेकोरेशन तुम्ही गणपती करता इथे नाही ना डेकोरेशन असे बनवतात ते. बनवतात हा, अच्छा, अच्छा. थर्माकोलचं बनवलंय हे. हा हे थर्माकोलचं हे नाही प्रभावळ आहे प्रभाव आहे. हे नवीन बनवलं ती व्हिडिओ मध्ये दाखवली ही प्रभावळ दुसरी होती हे वेगळं आहे ना हे आज काल बनवलं. मस्त आहे. ते असं बनवलं. मस्त म्हणजे असं हे वाटते की विकत आणण्याचं है ना? आमच्याकडे चला चल बघ. लक्ष्मी वरती बसली विराजमान. ढोपरामुळे उठली वाचाने चांगले ना वरती लक्ष्मी भेटली मला. वापरला बरं झालं. वापर नमस्कार चांगला.
लक्ष्मी वाटली मला. छान वाटते साडी. चलो जेवण काही नाही बनवले, बनवायचे आता. जेवण नाही बनवलं. नाही अजून नाही प्रश्न तसं नाही. एवढं 3 रूमची साफसफाई हे ते. असू दे. चला तुम्ही पण या. तरी आमच्या दोघी दिद्या गेल्या आहेत स्कूलमध्ये. तुम्ही छान पूजा मांडली. हाय ना, थँक्यू. खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं मला बघून असं. हा ना. त्याचं भाव असं म्हणजे बाहेर निघावं नाही वाटत, असं आतमध्येच थांबावं असं एकदम छान कारण वाटतं. साधन सिंपलच बनवायचं होतं, पण चांगलं केलंय साधं त्यांनी. सिंपल आणि अजून त्याच्यात मस्त डेकोरेशन क्राफ्ट छान आहे ते. छान बनवलं. नाही बाबा, एवढं काही हे नाही. आपलं मेन काम हे आहे ना, आहे का नाही. अगं बाई, घरी आली. बघ कोण घरात येऊन जाईल तुम्हाला समजणार नाही, मी तिकडे गेली होती ना, ते मला दोनदा बोलायला. मी दोनदा गेली तेव्हा त्या दुसरीकडे गेली. आल्याचे पप्पा तुम्हाला समजलं नाही, एवढे मोठे माणूस. नाही, ते नव्हते, मी होती तेव्हा. मी आता जस्ट गेली त्यांच्याकडे. झाली. पूजा झाली, जेवण नाही, बाय वन गेट वन. बाहेर. मजा असेल. ते कुछ तो दिवस आहे. बारबर निश्चित कर. चला नवऱ्याचं पण पाय पडावं तसंच. हो पडा पडा. अरे काय ना आपला व्हिडिओ. चला आधीच मग मी जाऊन येते पुढे हा. बायकांकडे. चला 8:30 वाजले आणि आता मी उपास सोडून घेते. सगळ्या बायका येऊन गेल्या. हळदी कुंकू छान झालं आणि ह्यांना जेवायला वाढले. चला देवाला मगाशी नैवेद्य दाखवला. या जेवायला. उपास सोडते. खोलीत राहायला भाग पाडला तर मग आत्मा जीव तर आज इतकं सुंदर वातावरण वाटतंय ना घरातलं. खरंच मन प्रसन्न झालं आणि घरामध्ये ते इतकी छान पॉझिटिव्हिटी वाटते ना. खरंच सारखी माझी छान अशी पूजा झाली, उद्यापन झालं आणि त्याचबरोबर शेवटच्या दिवशी नारळ वाढवायचा असतो आणि सगळी पूजा म्हणजे नेहमीसारखीच मनसोक्त आजसुद्धा झाली. आणि जे काय होतं ते सगळं मी शेअर केलं आहे. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर आई आपली नेहमीच महालक्ष्मी सदैव सतत आपल्या पाठीशी राहते, सगळ्यांच्या पाठीशी आहे. सुख समृद्धी आणि भरभराट नांदो हेच मी इच्छा देवी आईजवळ मागते आणि व्हिडिओचा इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.